हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग ना एकदम जबरदस्त असा आहे, त्यामुळे ना शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पाहतो आपण की इकडे ईश्वरीला आवाज येत असतो कसला तरी, म्हणून ती नम्रताला विचारते की हा आवाज कुठून येतोय. मग आता नम्रता म्हणत असते की हा आवाज ना शुभूच्या रूममधून येतोय, शुभू काहीतरी काम करत असतील असंही आता नम्रता म्हणते. नम्रताला इतकं काही पडलेलं नसतं, पण आता इशू विचार करते की शुभू काय करत असेल आणि म्हणूनच ती शुभूच्या रूममध्ये जाते. तर शुभू ना इथे आता जेव्हा आपली नम्रता पोहे खात असते ना, तेव्हा तिच्या पोह्यांमध्ये जो खडा आलेला असतो तो बरोबर आता इथे बघितलेला असतो या आणि तोच खडा तो फोडत असतो. तेवढ्यातच जेव्हा आता ईश्वरी जाते तेव्हा तो त्याने खडा लपवून ठेवलेला असतो. जसा की आता तो खडा लपवून ठेवतो ना, तसं मात्र आता इकडे तो त्याला विचारायला ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी त्याला म्हणत असते की काय चाललेलं आहे. त्यावर तो सांगतो की मी सुपारी फोडत होतो. ही सुपारी फोडायची कोणती नवीन पद्धत आहे असंही आता विचारलं जातं, पण सुपारी आहे तरी कुठे हेही आता मुद्दामून ईश्वरी त्याला विचारते. ईश्वरीला थोडं वागणं शुभूचं जरा संशयास्पद वाटत होतं आणि म्हणूनच ती त्याला विचारत होती. तर तो म्हणतो की ही काय फोडतच होतो, बहुतेक उडाली वाटतं, आणि असं बोलून तो आता विषयांतर करू लागतो. आणि त्याच वेळेला जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र आता पण एवढ्या रात्री सुपारी फोडायचं काय काम, तू सुपारीसुद्धा खातोस का, आता ईश्वरी विचारू लागते. त्यावर ईश्वरीला तो म्हणतो की नाही, मी तर ना काकूसाठी छान मुखवास बनवत होतो आणि त्याचसाठी सुपारी लागणार होती ना, म्हणूनच ती सुपारी फोडत होतो. पण तू हे सगळं काकूला सांगू नको, काकूसाठी मी सरप्राईज देणार आहे असंही तो आता सांगू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र आता तिकडनं ईश्वरी निघून जाते. पण आता तो खडा हातात घेतच इकडे आता शुभमकर म्हणत असतो की काही झालं ना तरीसुद्धा पुरुषोत्तम म्हणजे ज्या दुकानवाल्याचं नाव घेत तो म्हणत असतो, तुला मी सोडणार नाही. तुझ्यामुळे माझ्या आज नमूवर ही वेळ आली, मग तुला मी सोडत असतो का. माझ्या नमूसाठी ना मी काही करेन असंही बोलून ना आता तो संतापलेला असतो. तर दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं की राकेशला नोकरी लागलेली असते आणि त्याचमुळे त्याने बाळासाठी काही खेळणी वगैरे आणलेली असतात आणि तो कपाटातून खेळणी बाहेर काढतो आणि तो दाखवू लागतो आणि म्हणत असतो की बघा, मी आपल्या बाळासाठी घेऊन आलो आहोत. त्यावर आता अंजलीसुद्धा खुश होते. अंजली म्हणत असते की मला हे आवडलं, तुम्ही बाळासाठी काही आणलं ना ते, कारण आहे ना माझी अशी इच्छाच होती की बाळासाठी तुम्ही काहीतरी आणावं आणि माझी इच्छा ती पूर्ण झाली फायनली असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र पुढे आता पाहायला मिळत असतं की मी काय म्हणतो, ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या विसरून जा आणि नव्याने सगळ्याला सुरुवात करा. तुम्ही हे सगळं कसं काय बोलू शकता, जे काही ईश्वरीने केलं आहे ना ते मी कधीही विसरू शकत नाही. सॉरी, पण तुम्ही काही बोला, पण या सगळ्या गोष्टी मी काही विसरणार नाही आहे असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता असं सगळं काही बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे अंजलीला तो समजवायचा प्रयत्न करत असतो. मला मान्य असेल की माझ्याकडनं काही गोष्टी विसरल्या गेल्या असतील, पण ते मी तर म्हणतो की चांगल्यासाठीच आहे. राहू दे ना, सगळ्या काही गोष्टी विसरून आपण पुढे जाऊया असंही आता तो तिला सांगून समजावू लागतो. पण आता तिला काही केल्या या गोष्टी पटून घ्यायच्याच नसतात. ती आता म्हणत असते की नाही म्हणजे नाही, मला ना काही झालं तरी मी त्या ईश्वरीला माफ करणार नाही असंही आता अंजली बोलत असते. अंजली जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र आता इकडे राकेश समजून जातो की हिला मी कितीही काही सांगितलं समजवलं तरी फरक पडणार नाही आहे, म्हणूनच तो आता ती खेळणी जी काढलेली असतात ना बाहेर ती पुन्हा एकदा आतमध्ये ठेवून देतो. तर दुसरीकडे मात्र बाबा जे आहेत ते शुभूला विचारत असतात की काय झालं, तू शोध लावलास की नाही, की हे सगळं काही तुझ्यावर कोणी केलं म्हणून हल्ला वगैरे झाला होता ना, त्याबद्दलच आता बाबा विचारत असतात. पण बाबांना तो म्हणत असतो की मी सांगितलं आहे पोलिसांना, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील आणि मग त्यांना खरा गुन्हेगार भेटला तर ते आपल्याला सांगतीलच की एवढी काही घाई आहे असंही तो आता म्हणत असतो. त्यावर अरे ते इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचे आहेत, मग आपण इन्व्हेस्टिगेशन केलं आहे की नाही विचारूया ना. पण आता शुभू त्यांना नकार देत असतो. शुभू म्हणत असतो की मला माहिती आहे ना की माझे शत्रू असे कोणी नाही, त्यामुळे घाबरू नका. तर दुसरीकडे मात्र मला आता जास्त ना आपल्या इशूची काळजी वाटते. आपण जरा पत्त्यांचा डाव टाकायचा का, म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन ना
थोडं का होईना कमी होईल. पण आता मात्र इशूला अर्णवची आठवण येत असते आणि त्यामुळे ईश्वरीला काहीसुद्धा नको असतं. तेवढ्यातच दार वाजतं. दारावर बघते तर काय इशू अर्णव आलेला असतो. इशू आता अर्णवशी बोलायला जात असते पण सुप्रियामध्ये येते आणि सुप्रियामध्ये आल्यानंतर ती दोघांनाही एकमेकांकडे जाण्यापासून थांबवते. अर्णवला ती म्हणत असते की तुम्हाला याआधीसुद्धा मी सांगितलं आहे ना की नाही म्हटलं तर नाही जायचं. आणि मग आता तो म्हणत असतो की असं काय करताय, आम्हाला निदान भेटू तरी द्या. पण आता तुम्हाला मी म्हटलं नाही का फोनवर ना, जोपर्यंत तुमच्या घरातले येऊन इशूची माफी मागत नाही, इशूला घेऊन जात नाही, तोपर्यंत मी इशूला काही सोडणार नाही आहे. हा माझा विचार पक्का झालेला आहे असं देखील आता सुप्रिया सांगत असते. सुप्रिया जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा इशूला अर्णवला भेटायचं मन करत असतं आणि आता ती त्याला भेटायला पुढेही येत असते. पण आता सुप्रिया अडवते. त्याच वेळेला अर्णव बाबांना म्हणतो की बाबा तुम्ही तरी काहीतरी बोला ना प्लीज. मग आता बाबा बोलतात की मी तरी काय बोलू रे ह्या सगळ्या प्रकरणात, खरंच ना मलाही सुचत नाही आहे. पण सुप्रिया बोलते ते सुद्धा बरोबर आहे, कारण ईश्वरी पुन्हा त्या घरात गेली तर ईश्वरीला नाही ते बोलतील ते लोक आणि मला ना त्याच गोष्टी नको आहेत. प्लीज थोडं समजून घे असंही आता बाबा अर्णवला सांगू लागतात. तर अर्णवलासुद्धा बाबांचं काही झालं तरी ऐकावं लागतं. दुसरा आता अर्णवकडे पर्यायच उरलेला नसतो. इकडे आता ईश्वरीला अर्णवला भेटायची ओढ असते. अर्णवशी खूप बोलायचं असतं पण सुप्रियाने ईश्वरीला नकार दिलेला असतो. अर्णवसुद्धा समजवायचा प्रयत्न करत असतो सुप्रियाला, पण सुप्रिया काही ऐकायचा नामोनिशाण नसते. सुप्रिया म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलंय ना अर्णव सर, मी जे सांगितलंय ते माझं फायनल आहे, यामध्ये कोणतेही बदल होणार नाही म्हणजे नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही गेलात ना तरीही चालेल. मग आता अर्णव जाताना ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीच्या डोळ्यात आलेलं पाणी हे सुद्धा आता त्याला दिसत असतं आणि त्यामुळेच ना त्याला सगळं काही नको झालेलं असतं. कधी एकदा तो आता इशूसोबत बोलतोय, इशूशी आपलं मन हलकं करतोय ना असं त्याला होत असतं. म्हणूनच आता अर्णवने एक जबरदस्त अशी आयडिया केलेली असते. अर्णवने आता वेषांतर केलेलं असतं आणि अर्णव वेषांतर करून जेव्हा येतो ना तेव्हा तो दार वाजवू लागतो आणि त्याने आता डिलिव्हरीचं वेषांतर केलेलं असतं. म्हणजेच तो डिलिव्हरी बॉय बनून आलेला असतो आणि डिलिव्हरी बॉय बनून जेव्हा तो येतो ना तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की माझं जरा काम होतं, हे मला ना ईश्वरी मॅडमने सांगितलं होतं. ईश्वरी मॅडम आहेत का, त्यांनी फालुदा ऑर्डर केला होता. आता विचारलं जातं आणि फालुदा ऑर्डर केला आहे हे जेव्हा सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता त्या माझ्याकडे आता फालुदा असंही सुप्रिया म्हणते. पण त्याच वेळेला नाही सॉरी तुमच्याकडे देऊ शकत नाही, तुम्ही त्यांनाच बोलवा. ते काय ना OTP वगैरे लागतो ना, मग OTP द्यावा लागेल, OTP दिल्याशिवाय मी कसं काय देऊ असंही आता म्हटलं जात असतं. मग आता OTPसाठी का होईना इकडे मात्र आता बोलवावंच लागतं ईश्वरीला. ईश्वरी जेव्हा तिथे येते तेव्हा म्हणते की अगं तू आता फालुदा ऑर्डर केला होतास का, तो आलाय बघ. मग आता फालुदा घेण्यासाठी ईश्वरी दारावर जाते. दारावर गेल्यानंतर फालुदा घेत असताना ती बोलते की मी नाही घेतला आहे, मी कुठे ऑर्डर केला आहे भैया, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असंही ती आता म्हणू लागते. पण जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र इकडे अर्णव हा आपल्या तोंडावरचा मास्क बाजूला करतो आणि म्हणत असतो की मी आहे. त्याबरोबर ईश्वरीच्या चेहऱ्यावर एकदमच हसू येतं. ईश्वरी आता पाहतच राहते. तिला तर आता कळतच नसतं की हे सगळं काय आहे, त्यामुळे ती एकदमच खुश झालेली असते आणि ती आता अर्णवकडे पाहू लागते. अर्णवला म्हणत असते की हे सगळं काही तुम्ही आणलंय आणि आता फालुदासुद्धा अर्णवने येताना ईश्वरीसाठी खास फालुदासुद्धा आणलेला असतो आणि त्यामुळे ईश्वरी ना खूप जास्त खुश असते. ईश्वरी आता विचार करत असते की कधी एकदा अर्णवला भेटते, अर्णवशी बोलते. तर इकडे आता सुप्रियाला थोडा संशय येत असतो. सुप्रिया विचार करत असते की ईश्वरी आईने आज एवढ्या रात्री फालुदा कसा काय मागवला. पण आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण मस्त फालुदा एन्जॉय करत असतात. म्हणजे ना खास करून अर्णवने हा फालुदा ईश्वरीसाठी आणलेला असतो आणि दोघंही जण एकाच कपामध्ये फालुदा पीत असतात. पण पहिल्यांदा ना अर्णव ईश्वरीला एक घास भरवतो. म्हणजेच ना ईश्वरीवर त्याचं मनापासून प्रेम असतं. ईश्वरीला भेटल्याशिवाय, ईश्वरीला बोलल्याशिवाय त्याचं आता पानही हलत नसतं. ईश्वरी अर्णवला पहिल्यांदा एक चमचा जो आहे तो फालुदा
इकडे अर्णवला भरवते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीला फालुदा भरवत असतो. सुप्रिया विचार करते की ही ईश्वरी फालुदा घ्यायला गेली होती, ही आता कुठे गेली. आता सुप्रियाला सुद्धा ईश्वरी कुठेही दिसत नाही. त्यामुळे सुप्रियाचा जीवसुद्धा वर खाली होत असतो. ती विचार करते की ही मुलगी कुठे गेली असेल आणि त्या शोधातच आता सुप्रिया बाहेर जायला निघत असते. सुप्रिया बाहेर तर जात असते, सोबतच अर्णव ईश्वरीचा फालुदासुद्धा आता खाऊन झालेला असतो. ईश्वरी आणि अर्णव आता बोलत असतात तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मला जरा सांगा की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा काय सुचल्या, म्हणजे तुम्ही फालुदा घेऊन आलात आणि डिलिव्हरी बॉय झालात, हे सगळं कसं काय सुचलं तुम्हाला. त्यावर मात्र आता अर्णव बोलत असतो, न सुचण्यासारखं काय आहे, मी ना काही करू शकतो, तुला तर माहिती आहे ना. त्यावर ईश्वरी आता अर्णवला म्हणते की हे जे काही डिलिव्हरी बॉय बोलून आला होतात ना, हे सुद्धा तुम्ही इंदोर म्हणजेच माझ्या एका डिक्शनरीतून हे सगळे प्लॅनिंग घेतले असतील, म्हणजे तुम्हाला ना माझ्याशिवाय तर मुळात काही जमतच नाही आणि त्यामुळे ही गोष्टसुद्धा तुम्ही माझ्याच नुसक्यांमधनं ढापली असणारे हे मला माहिती आहे, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणतो की काय प्रत्येक वेळेला काही तुझेच नुसके असतात का, माझा काही गेमच नसतो का, मी सुद्धा विचार करूनच करतो जे काही करायचं आहे ते. त्यावर ईश्वरी म्हणते की प्रत्येक अडीअडचणीत ना तुम्हाला मीच लागत असते, त्यामुळे मला माहिती आहे ना तुम्ही हे जे आयडिया केली आहे ना तीसुद्धा माझ्यामुळेच केली. आता या दोघांचं तू मे होत असतं तर सुप्रिया मागे आलेली असते आणि सुप्रिया या दोघांना एकत्र बघते. म्हणजेच आता सुप्रिया विचार करते की डिलिव्हरी बॉय म्हणून आलेला हा अर्णव होता, हे आता सुप्रियाच्या लक्षात येतं आणि म्हणूनच आता सुप्रिया त्या दोघांनाही बघत असते. त्या दोघांचंही बोलता बोलता सुप्रियाकडे लक्ष जातं. आता दोघंही जण घाबरतात, कारण अर्णव मगाशी आलेला होता तेव्हा अर्णवला सुप्रियाने तिथून जायला सांगितलेलं होतं. आता सुप्रिया जेव्हा त्या दोघांनाही बघते त्या दोघांचे चेहरे अगदीच पडलेले असतात. आता अर्णव सुप्रियाला समजवायचा बोलायचा प्रयत्न करत असतो, पण सुप्रिया आता म्हणत असते की तुम्ही काहीच बोलू नका, मला सगळं कळतंय. आता अर्णव गुपचूपपणे तिथून चाललेला असतो, पण सुप्रिया आता त्याला थांबवते आणि म्हणत असते की तुम्ही हे जे काही असं वेश बदलून चोरत भेटायला आलात ना, यातच तुमचं ईश्वरीवरचं प्रेम सरळ आणि स्पष्ट दिसते. असंही आता सुप्रिया जी आहे ती अर्णवकडे बघून बोलत असते. प्रियाने असं बोलल्याबरोबर आता अर्णवला काहीसुद्धा बोलता येत नसतं. अर्णव शांत असतो, पण शुभू आता सुप्रियाचं हे बोलणं ऐकतो. सुप्रियाचं हे बोलणं ऐकल्यावर तो आता म्हणत असतो की अच्छा, असं प्रेम करणारं आवडतं, तर मग आता मी सुद्धा एवढं प्रेम करतोय ना नमूवर, हे बघून तर तू तर चकितच होशील बघ ग आता काकू, असंही तो आता म्हणू लागतो. त्याला माहिती आहे ना की तो काय करतोय तो, त्यामुळेच ना तो आता खूप जास्त हॅप्पी असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णवला आता सुप्रियाने सांगितलेलं असतं की तुम्हाला कधी भेटायचं आहे ना तेव्हा ते तुम्ही भेटू शकता, आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र खरंच का, मग आता माझा ना तुमच्यावर राग नाही आहे, माझा राग आहे तर घरच्यांवर, कारण तुमच्या घरातले जे काही वागवत आहेत ना इशूला, त्या सगळ्या गोष्टींना मला नाही आवडत आणि म्हणूनच माझा थोडा राग आहे त्यांच्यावर, बाकी काहीसुद्धा नाही, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलून सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णव म्हणत असतो की मला तुमचा राग, मला तुमच्या सगळ्या काही गोष्टी समजताय, मी ह्या सगळ्या गोष्टी समजू शकतो, ऐकू शकतो, तुम्ही नका काळजी करू, मला आता काहीसुद्धा वेगळं वाटत नाही आहे, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा आता अर्णवला हे सगळं असं मनमुरादपणे अगदीच खुलून प्रेम करताना बघितल्यानंतर ना खूपच बरं वाटत असतं इथे असणाऱ्या सुप्रियाला, कारण सुप्रियाला कळलेलं असतं की दोघंही जणांना एकमेकांशिवाय करमू शकत नाही या दोघांनाही, म्हणूनच तर दोघं एवढं एकमेकांवर प्रेम करतायत आणि एकमेकांशिवाय राहू शकत नाही या दोघांचंही, असंही आता सुप्रियाला कळलेलं असतं. म्हणून सुप्रिया त्या दोघांनाही सांगते की तुम्ही बोला, मी येते. दुसरीकडे आता मामाला काही झोप लागत नसते, म्हणून मामा फक्त बसलेला असतो. तेच आता तिथे आकाश येतो. आकाशला सुद्धा काही झोप लागत नसते आणि म्हणूनच आता आकाश म्हणत असतो, हे काय झालं आहे, तुम्हालासुद्धा तसाच त्रास होतो आहे का, तुम्हालासुद्धा त्याच गोष्टी आठवत आहेत का. हो, मलासुद्धा तोच त्रास होतो आहे, मी तोच विचार करतो आहे की हे सगळं काय चाललं आहे, हे कुठेतरी थांबायला हवं, असं देखील आता म्हणत असतात. मग आपण आहे ना जे काही चुकीचं वागतो आहे ना त्याचा त्रास होतो आहे, कळलं का.
म्हणजे मला हेच बोलायचं आहे की आपण हे ना चुकीचं वागतोय ईश्वरीसोबत. ईश्वरीची काही चूक नसतानासुद्धा ईश्वरीला आपण किती काय काय बोलतोय, हे सगळं नको करायला, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता आकाशचं म्हणणं काही केल्यानं पटायला तयार नसते ही वल्लरी. वल्लरी म्हणत असते की तुम्ही शांत बसा, तुम्हाला काय कळतंय, तुम्हाला माहिती आहेत का काही गोष्टी, तर उगाच आहे ना त्या ईश्वरीला डोक्यावर बसवू नका, असं सुद्धा आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा तर खरं तर ना प्रचंड असा रागच येत असतो. कारण आता वल्लरीचं बोलणं ना कुठेतरी सहन होत नसतं इकडे असणाऱ्या या मामांना, म्हणून मामा आता रागातच बोलत असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळतं ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही आता निघालात सुद्धा, बघितलंत ना, मला ना कधी कधी ना तुमच्याशिवाय कळतच नाही काय करावं ते. दुसरीकडे मात्र आता इकडे अर्णवला ईश्वरी म्हणत असते की आता तुम्ही निघालासुद्धा. अर्णव म्हणतो की हो, मला ना तुला एक गोष्ट सांगायची होती. ईश्वरी म्हणते की बोला ना, काय झालं. त्यावर अर्णव ईश्वरीला सांगू लागतो की ते काय आहे ना, खरं तर ना आज ना मी राकेशला इंटरव्ह्यूसाठी घेऊन गेलो होतो. मग इकडे आता वल्लरीला मामा ओरडत असतो आणि मामा वल्लरीला म्हणत असतो की बस झालं तुझं, पुरे झालं, तुझं खूप ऐकून घेतलं, इथून पुढे ना मला ना तुझं काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे, असंही आता मामा ओरडतच बोलत असतो. आणि त्याच वेळेला मामा जेव्हा एवढा आवाज करतो ना, तेव्हा मात्र आता इकडे वल्लरीसुद्धा संतापून बोलत असते. वल्लरी आता म्हणत असते की तुम्हाला जे करायचं आहे, तुम्हाला जे वाटतंय ते करा, पण काही झालं ना तरीसुद्धा मी आता विश्वास ठेवणार नाही म्हणजे नाही. त्या मुलीला या घरात जागा द्यायची नाही. तुम्हाला कळतंय का, त्या मुलीमुळे आपल्या आज घरावर काय वेळ आलेली आहे ते, हे सगळं ना त्या मुलीमुळे होते, असंही वल्लरी म्हणते. आणि त्याच मुलीला तुम्ही पाठीशी घालताय, हे सगळं करताना जरा देखील मनाकडे काहीच वाटत नाही आहे का, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता आकाश म्हणत असतो की आपलं खूप जास्त चुकतंय, या अशा चुका करून ना आपल्याला काय करायचं आहे. मुळात मी तर म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला त्रास होतोय आणि आपण हा सगळा जो काही गोंधळ घातला आहे तो सगळं सोडून आपण ईश्वरीशी बोलायला हवं. ईश्वरीला बोलूनच आपण या सगळ्या गोष्टी सोडवायला हव्यात, असंही आता त्याचं म्हणणं असतं. आणि तो जे काही बोलत असतो ते अगदीच बरोबर आहे की तो काही चुकीचं बोलतच नसतो, तो एकदम परफेक्टली बोलत असतो. पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्याचा रागराग करायचं मात्र इथे सोडलेलं नसतं या वल्लरीने. मामा आता त्या वल्लरीवर नुसता तागत असतो आणि तिला म्हणत असतो की तू जरा शांतच बस, तुला जर यातल्या काही गोष्टी कळत नसतील ना तर तू यामध्ये काही बोलूच नको, असं देखील आता मामानं रागारागात म्हटलेलं असतं. आणि मामा जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र आता तोंड गप्प ठेवायलाच वल्लरीला लागत असतं. इकडे आता अर्णव बोलत असतात तर अर्णव आता तिला तो प्रसंग सांगतो जिकडे तो आता तिला घेऊन गेला होता त्या राकेशला इंटरव्ह्यूसाठी. आणि मग तिकडे काय काय गोष्टी झाल्या रस्त्यावर, या सगळ्या गोष्टी तो आता सांगू लागतो. आणि हे सगळं जेव्हा आता ईश्वरीला समजतं ना, तेव्हा ईश्वरी तर चकित होते. ईश्वरी म्हणते की काय एवढं सगळं झालंय तर. मग आता अर्णव म्हणतो की हो हो, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्यात. आणि हे सगळं ऐकून ना ईश्वरीला तर आता धक्काच बसतो. ईश्वरी म्हणत असते की बापरे, या सगळ्या गोष्टी एवढ्या भयानक घडल्यात, मला तर वाटलंही नव्हतं एवढं सगळं काही घडलं असेल. मग आता इकडे मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते पण आपलं काय, आपल्याबद्दल कुठे काही विचार तुम्ही केला आहे का. अर्णव म्हणतो की काय विचार करू, मला खरंच ना कधी कधी कळत नाही गं. आणि असं बोलूनच ना तो आता शांत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं बोलून शांत राहतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मला कळतंय, तुम्हीसुद्धा ना माझ्याशिवाय नाही राहू शकत, मला ह्या गोष्टी माहिती आहेत, असं देखील आता त्यांनी म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो म्हणतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी त्याला शांत करत असते. आणि ईश्वरी म्हणत असते की आपण दोघंही जण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, ही गोष्ट तुला जशी माहिती आहे तशी मलाही माहिती आहे. पण आता जेव्हा ह्या राकेशबद्दलचा हा सगळा काही खुलासा त्यानं केलेला असतो, तेव्हा मात्र आता ईश्वरी हे सगळं ऐकूनच मुळात चकित झालेली असते. आणि अर्णवला म्हणते की हे किती हॉरिबल होतं, हे केवढं भयंकर असं होतं. अर्णव म्हणतो की हो, हे खूपच जास्त भयंकर होतं.
मलासुद्धा या गोष्टी बघूनच ना धक्का बसला. पण ईश्वरी आता अर्णवला हे सुद्धा म्हणते की तुम्ही आपल्याबद्दल काही निर्णय घेतला आहे का? त्यावर अर्णव ईश्वरीकडे पाहू लागतो. इकडे आता वल्लरीसोबत वाद घालत असतात मामा आणि त्याचसोबत आकाशसुद्धा. कारण आहे ना त्यांना काही गोष्टी पटत असतात. मामा जो आहे तो आता रागात असला ना तरीसुद्धा मामालासुद्धा माहिती असतं की ईश्वरीसोबत तो काय वागलेला आहे, ईश्वरीसोबत चुकीचं वागलेला आहे तो. या गोष्टी आता मामा परफेक्ट ओळखून असतो आणि त्यामुळेच ना मामा आता म्हणत असतो की बस झालं, पुरे झालं, तुझ्याकडनं ना ही अपेक्षा नव्हती. आणि असं बोलूनच ना मामा आता शांतच बसायला लावत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्णव आणि ईश्वरी बोलत असतानाच अर्णवची आता निघायची वेळ होते. तर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आणि त्यावर ईश्वरी म्हणत असते की मला ना कळतच नाही की कधी होतील या सगळ्या काही गोष्टी नीट. कारण आहे ना आता या सगळ्या गोष्टी आपण जरी नीट करायला गेलो तरीसुद्धा बघितलं ना की काय होऊन बसलेलं आहे ते. मला ना कधी कधी ना या सगळ्या गोष्टीत ना काय करावं हे कळत नसतं. मग आता अर्णवही म्हणतो की काळजी करू नको, लवकरच आपल्या घरातले तुला बोलवायला, तुला घेऊन जायला इथे येतील. यावर अर्णवचा पूर्णपणे विश्वास होता आणि याबद्दलच अर्णव ईश्वरीला सांगत होता. ईश्वरीसुद्धा खूप कॉन्फिडन्स होती आणि ती अर्णवकडे बघत होती. अर्णवला ती म्हणते की तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, मी सुद्धा त्या क्षणाची आतुरतेनं वाट बघते, कधी एकदा मला सगळीजणं घ्यायला येत आहेत ना त्याची. असंही ती आता बोलू लागते. आणि त्यानंतर जाताना अर्णवला ती हळूच मिठीसुद्धा मारते, कारण तिचं अर्णववर खूप मनापासून प्रेम होतं. आणि आता अर्णवला जेव्हा ती मिठी मारते तेव्हा अर्णवही आता तिला मिठीमध्ये घेतो आणि त्यानंतर तो म्हणतो की चल आता मला निघायला हवं. आणि जेव्हा तो आता तिकडनं निघत असतो ना तर तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी म्हणत असते की आता सगळं काही चांगलं होऊ दे, असाही आता ती विचार करू लागते. तर दुसरीकडे मात्र तिने आता गणूबाप्पासमोर हातही जोडलेले असतात आणि त्यामुळे आता अक्षरशः गणूबाप्पाजवळ हात जोडलेले असतात. कारण तिलाही असंच वाटत असतं की सगळ्या काही गोष्टी अगदीच नीट व्हायला हव्या. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता बाळ खूप जास्त रडत असतं. बाळ काही केल्यास शांत होत नसतं आणि जेव्हा बाळ काही केल्यास शांत होत नसतं ना तेव्हा मात्र आता कळत नसतं अंजलीला की काय करावं. बाळ आता रडणं काही थांबवत नसतं, तो सारखं रडतच असतो. मग आता बाळाला ती शांत करत असते आणि बाळाला ती म्हणत असते की का रे, काय होतंय तुला, नको रे रडू, नको त्रास करून घेऊ, असं बोलून ती बाळाला शांत करायचा प्रयत्न करत असते. बाहेर आता आवाजही येतो मामाला आणि मग त्यांनाही कळतं की बाळ रडत आहे आणि म्हणूनच मग आता तेही बाळाला बघायला म्हणून जातात. तर आता बाळाला जेव्हा ते बघायला जातात ना तेव्हा मात्र सगळीजणं बाहेर जमलेली असतात. वल्लरी म्हणत असते की दे बरं बाळाला इथे, बघतेच मी आता कसं शांत नाही बसत. आणि वल्लरीसुद्धा आता बाळाला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण बाळ काही केल्या आता शांत बसतच नसतं. बाळ आता एवढं रडत असतं ना की त्याची आता खूपच जास्त रडण्याची क्षमता वाढत चाललेली असते. वल्लरी आता गाणं बोलून त्याला थांबवायचा, शांत करायचा प्रयत्न करत असते, पण आता बाळ काही केल्या थांबत नसतं. मामा त्यात बोलत असतो की अगं तू तर त्याला थांबवूच नको, कारण तू आहेस ना, तू ज्या काही पद्धतीने गाणं गातेस ना त्यामुळे ती अजूनच रडायला लागले. असंही बोलून मामा आता वल्लरीची इकडे सुद्धा मजा घेत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आजी म्हणत असते की बाळाला ना बहुतेक गॅस झाला असेल आणि म्हणूनच ते रडत असेल, थांब मी पटकन जातो किचनमधनं आणि हिंगाचं पाणी घेऊन येतो. हिंगाचं पाणी आता आजी घेऊन आलेली असते आणि ती आता बाळाच्या पोटाला लावत असते, पण कुठे बाळ अजूनही त्याच अवस्थेत असतं. बाळ अजूनही रडतच असतं आणि बाळ असं जे काही रडत असतं ना त्यामुळे आता ते रडण्याचं थांबायचं नाव काही घेत नसतं. अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव हे सगळं काही पाहतो. अर्णव म्हणत असतो की काय झालं आहे, आज बाळ एवढं रडतं कशाला आहे. त्याच वेळेला आम्हालाही कळत नाही आहे, आम्हीही बाळाला शांत करायचा प्रयत्न करतोय, पण बघ ना बाळ काही केल्या शांतच होत नाही आहे. मग दुसरीकडे मात्र काय झालं असेल बाळाला हा विचारसुद्धा अर्णवच्या मनामध्ये येत असतो. पण अर्णवला यावर एक ऑप्शन आणि सोल्युशन माहिती असतं की बाळ ना रडायचं तेव्हाच थांबू शकतं की तेव्हा आपण बाळाला आजच्याकडे इंदोरकडे घेऊन जाऊ शकतो. इंदोरकडे आपण बाळाला घेऊन जाऊया असा अर्णवचा हट्ट असतो. पण त्यावर सुद्धा आता
नाही, काही झालं ना तरीसुद्धा मी पाठवणार नाही आहे माझ्या बाळाला तिच्याकडे, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हासुद्धा इकडे अर्णव म्हणत असतो की तू राग कशाला करतेस, एवढा रागराग करू नकोस. पण आता तिचं रागराग करणं काही कमी झालेलं नसतं. ती सरळ म्हणत असते की मी सांगितलं आहे ना, माझा विचार पक्का आहे, मी काही सोडणार नाही आहे माझ्या मुलाला तुझ्याकडे, आणि तू तर तिथे घेऊन जायचंही नाही आहेस, असंही आता सांगितलं जातं. पण तरीसुद्धा आता ते बाळ जे काही आहे ते रडायचं थांबत नसतं. आणि त्यामुळेच ना, बाळ जेव्हा रडायचं थांबत नाही ना, तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं. बाळ रडायचं थांबत नसतं, पण आता जीव नुसता वर खाली अर्णवचा होत असतो. तो म्हणत असतो की आई ऐक ना, मला काय म्हणायचं आहे, प्लीज थोडं ऐकून घे. पण कुठे ऐकते ही ताई, ती तर स्वतःचाच एकदम राग घमंड घेऊन बसलेली असते. तिला आता कोणाचाही काही फरक पडत नसतो. जेव्हा ती अशी राग करत असते ना, तेव्हा मात्र आता चिडूनच तो म्हणत असतो की ताई आता बस झालं, पुरे झालं, इथून पुढे ना मी तुझं आता काहीच ऐकून घेणार नाही आहे. कारण आहे ना, तू खूप मर्यादा क्रॉस करतेस, तुला माझं ऐकून घ्यायचं नाही आहे का? आता मी बाकी काही ऐकणार नाही आहे, मी आत्ताच्या आत्ता बाळाला घेऊन जाणार आहे. मग आता बाळाला घेऊन लगेचच ती लोक इंदोरकडे जायचं ठरवतात. पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं की ईश्वरी आता घरी आलेली असते. आणि जेव्हा ईश्वरी घरी येते ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं इकडे मात्र आता ईश्वरीला बोलत असतात की आज जे काही झालेलं आहे ते खूप जास्त भयंकर आहे, आणि हे कुठेतरी कधीतरी थांबायला हवं होतं. आणि ह्याचे जे पुरावे आहेत ते सुद्धा शोधून काढायचे. तुझी आई या सगळ्यात दोषी नाही आहे, पण या सगळ्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे शोधल्याशिवाय मी आता काही शांत बसणार नाही, हे सुद्धा इकडे आता ईश्वरीने सांगून टाकलेलं असतं. आणि ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी डायरेक्टली सांगून टाकते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला म्हटलं जातं की मला कळतंय. मग ईश्वरीसुद्धा म्हणते की हो, मी सुद्धा ह्या सगळ्यात ना शांत बसणार नाही आहे. मलाही ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. जोपर्यंत सगळ्यामागील खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधत नाही, तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही, असंही आता सांगितलं जातं. आणि त्याचमुळे आता त्यांची सगळीकडे शोधाशोध आता सुरू होणार असते. पण ईश्वरीला दाट संशय हा येत असतो, तो म्हणजे इथे असणाऱ्या या वल्लरीवरच. आणि म्हणूनच ईश्वरी आता रागातच वल्लरीकडे बघत असते. आता ईश्वरी वल्लरीच्या रूममध्ये गेलेली असते. वल्लरीच्या रूममध्ये जेव्हा आता ईश्वरी जाते, तेव्हा ती तिला डायरेक्टच बोलत असते की तुम्हाला काय वाटतं की काही गोष्टी मला माहीत नाही आहेत का? त्या दिवशी बारशाच्या दिवशी ते सगळं काही तिथे कसं काय आलं ना, या सगळ्या गोष्टींचा खुलासा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं मी शांत बसणाऱ्यातली आहे का? पण नाही, हा तुमचा गैरसमज आहे. ते सगळं कोणी केलं ना, हे जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्याच्या मागे तुम्हीच आहात, आणि तुम्हीच हे सगळं काही केलेलं आहे, असं देखील आता ईश्वरी वल्लरीकडे बघून बोलत असते. वल्लरी म्हणत असते की हे सगळं तू मला का बोलून दाखवतेस? मग आता ईश्वरी म्हणत असते की ते हे सगळं मी तुम्हाला याचसाठी बोलून दाखवते, जेणेकरून तुम्हालासुद्धा कळलं पाहिजे ना की तुम्ही काय केलं आहे ते. असंही आता ईश्वरी रागातच बोलत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं काही रागात बोलते ना, तेव्हा मात्र आता वल्लरीची बोलती बंद झालेली असते. तोंडातनं आता वल्लरीच्या एक शब्दसुद्धा बाहेर फुटत नसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की वल्लरी आता घाबरलेली असते, कारण ईश्वरीने ठरवलेलं असतं अगदी त्याच पद्धतीने ती आता या सगळ्या काही गोष्टी समोर आणायच्या ठरवते. तर पुढे मात्र आता ईश्वरी वल्लरीच्या तोंडावर जे काही आहे ते बोलून गेलेली असते. पण त्यामुळे मात्र आता इकडे वल्लरीची बोलती बंद झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.